दोडका पिकात कीड व रोग नियंत्रण औषध योग्य औषध वापर पूर्ण माहिती. नमस्कार मित्र शेतकरी बांधवांनो, आज आपण पाहणार आहोत दोडका पिकामध्ये येणारा कीड रोग आणि त्यावर वापरायची योग्य औषध, योग्य डोस आणि वेळ. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण चुकीच्या फवारणीमुळे दोडका पीक जळण्याची शक्यता असते. दोडका पिकात येणाऱ्या मुख्य किडी मावा, पांढरी माशी, थ्रिप्स, तुडतुडे, या किडी पानाचा रस शोषून घेतात, पाने वाकडी होतात, फूल व फळ धारणा कमी होते. कीड नियंत्रण औषध. डेक्कन औषध आहे 20% SP. किडी मावा, पांढरी माशी, थ्रिप्स. डोस 0.3 ते 0.5 ग्रॅम लिटर पाणी. 1 लिटर पाण्यात तेवढं औषध मिसळायचं. फवारणीची वेळ सकाळी 6 ते 9 किंवा संध्याकाळी 5 नंतर कधीही. यासाठी सूचना देतो, फुलोऱ्यात जास्त डोस देऊ नका. रोगाचं नियंत्रण ठेवण्यासाठी जटायू 75% WP हे कोणत्या रोगावर काम करते तर पानावरील डाग, त्याला आलेला करपा, बुरशीजन्य रोग ह्याच्यावर चालतो. याचा डोस साधारण तरी 2 ग्रॅम 1 लिटर पाण्यासाठी वापरावे. जास्त डोस नको. फवारणीचं अंतर साधारण 7 ते 10 दिवस मध्ये गॅप ठेवून पुन्हा फवारणी करावी. मूळ व वाढीसाठी कोणतं औषध आहे तर ते आहे वॉलिडेट बायो ग्रोथ. त्या औषधाचे फायदे आहेत: मुळांची वाढ करते, फुलधारणा वाढवते, फळ चिकटून राहते, म्हणजे असे फळ गळून पडत नाही का. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला डोस सांगतो ह्या औषधाचा. 2 मिली 1 लिटर पाणी. ह्या पद्धतीने 15 ते 20 दिवसांनी याचा वापर करावा. वाढ व ताण कमी करण्यासाठी फास्ट काम करते. पिकाची जोमदार वाढ याच्यामुळे होते.
पानाचा हिरवेगारपणा वाढवतो, पान असं लसलशीत दिसते. त्यासाठी ह्याचा डोस आहे 1-2 मिली 1 लिटर पाण्यासाठी. रोग किंवा किडीनंतर वापर फायदेशीर. बायोसंरक्षण यासाठी धनुष हे औषध काम करते. किडीचा प्रादुर्भाव कमी करते. रोग प्रतिकार शक्ती वाढवते. यासाठी डोस आहेत 2 ते 3 मिली 1 लिटर पाणी. महत्वाच्या सूचना. हे वरील जे काय औषधं सांगितले आहेत त्यात ते सर्व औषधं एकत्र मिक्स करू नका. कीड प्लस रोग बरोबर वेगवेगळ्या फवारणीपूर्वी पाणी स्वच्छ ठेवा. पंप धुवून मग औषध बदला. तरच तुम्हाला चांगल्या प्रकारचा रिझल्ट येईल. आणि शेतकरी मित्र, दोडका पिकामध्ये मालामाल होऊन जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर एखादा लाईक करा. शेतकरी मित्रांना शेअर बी करा, ज्यांना गरज आहे त्यांना. आणि ह्या चॅनलला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे परत तुम्हाला काही व्हिडिओ टाकला तर डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद भावांनो.